नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट पेपर नंबर आहे 106, BA सेकंड इयर सेमिस्टर 3 चा टॉपिक आज आपण बघणार आहोत, शुम्पिटर्स थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. शुम्पिटर यांनी जे इकॉनॉमिक्स आर्थिक विकासाचा जो सिद्धांत मांडला आहे, जे विचार मांडले आहेत, ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये प्रोफेसर शुम्पिटर सर्वप्रथम आपल्या PPT मध्ये दाखवल्याप्रमाणे यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1883ला झाला, तर 8 जानेवारी 1950ला वयाच्या 66व्या वर्षी, म्हणजे वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांनी जोसेफ शुम्पिटर यांनी 1911 साली द थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यांनी हा जो ग्रंथ आहे द थेअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या ग्रंथामध्ये आर्थिक विकासाचा जो सिद्धांत मांडलेला आहे, तो सिद्धांत आपण काय आहे या संदर्भात अभ्यासणार आहोत. जोसेफ शुम्पिटर एक पॉलिटिकल इकॉनॉमिक्स म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये काही दिवस कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी जो काही आर्थिक विकासाचा सिद्धांत सांगितलेला आहे किंवा त्यांचा जो जोसेफ शुम्पिटर यांनी जो अर्थ सांगितला, तो अर्थ कोणता आहे की जीवनात घडणारे बदल, म्हणजे आपल्या जीवनात किंवा आयुष्यात जे काही घडणारे बदल आहे, ज्यांना मुद्दाम घडवणारे किंवा जबरीने लादल्या जात नाहीत, तर ते बदल स्वप्रेरणेतून चालून येत असतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडत असतात, ते बदल स्वयंप्रेरणेतून घडत असतात, म्हणजे ते ॲटोमॅटिक घडत असतात. त्यामुळं आपल्याला ते काही बदल करून आणण्याची गरज किंवा घडवण्याची गरज नाही, म्हणजे त्याला आर्थिक विकास असं म्हणतो. बस त्यांनी असा सरळ आपला आर्थिक विकासाचा अर्थ सांगितला. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास दोन संकल्पना वेगळ्या आहेत. हे त्यांनी अगोदरच आपलं म्हणजे आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडण्यापूर्वी आर्थिक विकास काय आहे आणि आर्थिक वृद्धी काय आहे हे स्पष्टीकरण केलं आहे. आणि आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीवर आपण याही अगोदर बोललेलो आहोत, याही अगोदर आपण सिलेबस बघितलेला आहे. आणि त्यामध्ये आपण याचं ॲडम स्मिथ यांनी आर्थिक वृद्धी आर्थिक विकास काय आहे हे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणेच ॲडम स्मिथच्याही समोर जाऊन प्राध्यापक प्रोफेसर शुम्पिटर यांनी मांडणी केली आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक वृद्धी ही संकल्पना बघूयात. जोसेफ शुम्पिटर यांनी आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी या संकल्पना वेगळ्या कशा आहेत हे सांगत असताना असे स्पष्ट केले आहे की आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक जीवनदर दरवर्षी ठराविक प्रमाणात चालू असतो. म्हणजे आपला जे जीवनदर आहे, आर्थिक वृद्धी जीवनदर म्हणतो त्याला, हा चालू असतो, दरवर्षी ठराविक प्रमाणात चालू असतो. उदाहरणार्थ कसा, ज्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये रक्तसंचलन चालू असते, त्याप्रमाणे आर्थिक वृद्धी ही सतत व आपोआप चालू असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा नवनिर्मिती नसते. हे काही उत्पादन केले जात नाही जाते, ते ठराविक, म्हणजे काही उत्पादन केले जाते ते ठराविक परंपरागत व नियमित पद्धतीने केले जाते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की ज्या प्रमाणात मानवी शरीरामध्ये रक्ताचं काम आहे, जसं मानवी शरीरात रक्ताचं काम कसं ॲटोमॅटिक चालू असतं, आपण त्याला काही करतो का, संचलन करतो का रक्ताला, नाही, त्यात नवनिर्मिती काही होत नाही. ते त्याचं वाढत असतं, कमी होत राहतं, संचलन करत राहतं, आणि ते ॲटोमॅटिक करत राहतं. म्हणजे त्याला आर्थिक वृद्धी जे सतत चालू असणारं म्हणजे आर्थिक वृद्धी आहे. तसंच त्यांनी म्हणजे नवनिर्मिती यामध्ये कोणती होत नाही असं त्यांनी या ठिकाणी आर्थिक वृद्धीमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जो दुसरा आहे तो आर्थिक विकास आहे. आता आपण आर्थिक वृद्धी म्हणजे काय बघितलं, तर आर्थिक विकास म्हणजे काय बघितलं. त्यांनी आर्थिक विकास ही संकल्पना वेगळी मांडली आहे. मात्र आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीपेक्षा वेगळी आहे असं प्रोफेसर शुम्पिटर मांडतात. त्यांच्यामध्ये आर्थिक विकासाचा अर्थ व्यापक नसून, बघा, आर्थिक विकासाचा अर्थ व्यापक नसून म्हणजे समरूपी वस्तूचे भौतिक उत्पादन हा त्यामागे एक भाग आहे. आणि त्याचबरोबर विकासामध्ये पूर्णतः नवीन वस्तूची निर्मितीसुद्धा केली जाते. तसेच प्रचलित वस्तूमध्ये सुधारणा केल्या जातात. म्हणजे आर्थिक विकासामध्ये नवनिर्मिती केली जाते. त्यांनी जो समोर आपण बघणार आहोत, अभ्यासणार आहोत, तो श्रीमंत जो इनोव्हेशन्स म्हणजे नवनिर्मितीचा जो सिद्धांत मांडला, म्हणजे त्याला आर्थिक विकास सिद्धांत म्हणतात. तर त्यांनी आर्थिक विकासामध्ये काय सांगितलेलं आहे, नवनिर्मिती केली जाते, प्रचलित वस्तूमध्ये सुधारणा केल्या जातात. अशा प्रकारे आर्थिक विकासाअंतर्गत सृजनात्मक शक्तीचा जन्म होऊन नवीन प्रकारची
उत्पादन होत राहते. आर्थिक विकास व आर्थिक विकास हा विकसनशील देशाकरता अधिक महत्त्वाचा आहे. आर्थिक विकास हा विकसनशील देशाकरता अधिक महत्त्वाचा आहे, कारण या देशांनी विकासाचा वेग तीव्र करण्याकरिता त्यांनी काय सांगितले, आर्थिक विकास हा विकसनशील देशाकरता महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्यांनी या ठिकाणी विकसनशील किंवा अर्धविकसित जे राष्ट्र आहे यांचाही विचार केला आहे. म्हणून ते सांगतात की जे विकसनशील राष्ट्र आहे या देशांनी विकासाचा वेग हा तीव्र करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडून आणले पाहिजे. तेव्हा विकासाच्या पुढील पायऱ्या चढता येईल. म्हणजे विकासाचा जो क्रम आहे, विकास करण्यासाठी जो काही क्रम आपलं क्रमाक्रमानं चढावं लागतं किंवा क्रमाक्रमानं जावं लागतं, तो क्रम चढता येईल. त्यासाठी काही आमूलाग्र बदल हे तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये केले पाहिजे असं ते सांगतात. शुम्पेटर हे सांगतात की नवप्रवर्तनाच्या सिद्धांताची मांडणी केल्यानंतर स्पर्धात्मक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, म्हणजे आता लोकशाही राष्ट्र आहेत, साम्यवादी राष्ट्र आहेत, जसे काही भांडवलशाही राष्ट्र आहेत, जसे इंग्लंड असेल, अमेरिका असेल, हे प्रगत राष्ट्र हे भांडवलशाही राष्ट्र आहेत. तर साम्यवादी राष्ट्रामध्ये रशिया असेल, चायना असेल, आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे आपली भारताची अर्थव्यवस्था आहे, जी साम्यवादी प्लस भांडवलशाही दोन्ही मिळून तयार झालेली असते, त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. ती आपली भारताची अर्थव्यवस्था आहे. या ठिकाणी ते सांगतात प्रोफेसर शुम्पेटर की स्पर्धात्मक भांडवलशाही अर्थव्यवस्थेची रचना गृहीत धरली. म्हणजे त्यांनी या ठिकाणी काय गृहीत धरलं आहे हे सिद्धांत मांडत असताना की भांडवलशाही अर्थव्यवस्था ही स्पर्धात्मक भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये असं स्पष्ट केलं की प्रथम अशा स्थिर अर्थव्यवस्था अस्तित्वात दिसून येते. म्हणजे अशा अर्थव्यवस्थेमध्ये स्थिर अवस्था दिसून येते. म्हणून अर्थव्यवस्था प्रथम एका ठराविक पद्धतीमध्ये चक्राकार फिरत असते, म्हणजे गोल फिरत असते. चक्राकार म्हणजे ते जसं आपलं चक्र आहे गोल, जसं आपण तेजीबंदी चक्र पाहतो त्याप्रमाणे ती फिरत असते. म्हणजे सुरुवातीची अवस्था, उडाण अवस्था, स्थिर अवस्था, नंतर परत त्याला उतार अवस्था, म्हणजे ह्या अवस्थेमध्ये ती फिरत असते. परत ती हे होते. त्यामध्ये सदर सिद्धांत मांडत असताना त्यांनी सर्वप्रथम म्हणजे संघटक दीर्घकाल विचार करत नाही असं त्यांनी या ठिकाणी हे गृहीत धरलं आहे की बाबा या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, मोबदला हा ठराविक असतो. प्रत्येक घटकाला मिळणारा मोबदला कसा असतो, ठराविक असतो. आणि ते काही संघटक असतात, हे दीर्घकाल विचार करत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते अल्पकाल विचार करतात की तात्पुरता नफा कसा मिळेल या संदर्भात ते विचार करतात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वप्रथम आर्थिक वृद्धी स्थिती स्पष्ट केली, म्हणून स्थिर अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला ज्याच्यात समायोजन होऊन आर्थिक स्थिती कायम राहत असते. त्यानंतर त्यांनी जो सिद्धांत मांडला आहे, आता आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाचा आपण अर्थ बघितला. यामध्ये इनोव्हेटिव्ह थिअरीज म्हणजे नवनिर्मितीचा किंवा नवप्रवर्तनाचा सिद्धांत, बरोबर आहे. आता नवप्रवर्तनाचा सिद्धांत मांडला, यामध्ये त्यांनी आर्थिक विकासाची सुरुवात नवीन पद्धतीने होईल असे समजून प्रोफेसर शुम्पेटर यांनी सिद्धांतात नवप्रवर्तनाची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली आहे. ते असे सांगतात की नवप्रवर्तक आर्थिक क्रियांमध्ये बदल घडवून आणतो. म्हणजे बघा, नवप्रवर्तक काय करतो, आर्थिक क्रियांमध्ये बदल घडवून आणतो. आर्थिक विकासाचा मार्ग सुरळीत नसल्यामुळे स्थिर अवस्थेत घडामोडी घडतात. कारण की आर्थिक विकासाचा मार्ग हा सुरळीत नाही आहे. त्यांनी सांगितलं हा सुरळीत नसल्यामुळं जी स्थिर अवस्था असते भांडवलशाही याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काही घडामोडी घडून येतात किंवा घडामोडी होतात. जी चक्रीय प्रवाह बदल घडतो, वेगळ्या दिशेने प्रवाह घडायला लागतो, तेव्हा हा बदल नवीन असल्याने याचा विरोध कोणीही करत नाही. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हा जो बदल आहे चक्रीय प्रवाहाचा, हा उलट्या गतीने फिरतो आणि याच्यात जे बदल होतात हे बदल कोणीही याला विरोध करत नाही. आणि विरोध करत नसल्यामुळं तो आर्थिक विकास आणि आर्थिक चढउतार हे एकच असतात. त्यांनी काय सांगितलं, आर्थिक विकास आणि आर्थिक चढउतार हे एकच असतात. शुम्पेटरच्या मते व्यावसायिक चक्र भांडवली समाजात अधिक आर्थिक गतिमानता मानून विकास करू शकतात. इथं गतिमानता गाणून झालेलं आहे तर ते मानून आहे. आर्थिक गतिमानता मानून विकास करू शकतात. म्हणजे भांडवलवादात असे चक्र घडून आणणे सोपे असते. बघा, जे भांडवलवाद आहे त्या भांडवलवादामध्ये की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असे बदल घडून आणणे हे सोपे असतं, कारण नवीन वस्तूचे उत्पादन करणे हे सोपे असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या वस्तू सहज आर्थिक प्रवाहात येतात. त्यांचं म्हणणं काय आहे
ज्या नवीन वस्तू आपण निर्माण करतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, त्या सहज आर्थिक प्रवाहामध्ये येऊन जातात आणि खपूनही जातात, म्हणजे ते विकलेही जातात. जसं आपण निर्मिती करतो, आपण कसं सांगतो किंवा एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल किंवा आपल्याला त्या वस्तूमध्ये आपल्याला जास्त उपयोगिता वाटली तर आपण त्याची मागणी करतो, मागणीनुसार पुरवठा तयार होतो आणि मग त्याची डिमांड होते आणि त्याची मागणी होते, हे सांगितले. पण यांनी काय सांगितलं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विरोध होत नाही. ज्या वस्तू तुम्ही उत्पादित करता त्या विकल्याही जातात. त्यांच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास नवप्रवर्तनामुळे होत असतो. म्हणजे आर्थिक विकास कशामुळे होतो? नवप्रवर्तनामुळे आर्थिक विकास होत असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी 5 प्रकार किंवा 5 रूपं सांगितलेले आहे. म्हणजे आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा नवप्रवर्तन हा सिद्धांत मांडला आणि या नवप्रवर्तन सिद्धांतामध्ये त्यांनी 5 रूपं सांगितलेली किंवा 5 प्रकार सांगितलेले आहेत आर्थिक विकासाचे कसे असतात. म्हणजे नव्या वस्तूचे उत्पादन होतं आर्थिक विकासामध्ये, नवीन वस्तूचं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नव्या वस्तूचे उत्पादन होतं. नंबर 2 सांगितलेलं आहे, वस्तूमध्ये नवीन बदल होतो. म्हणजे ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात, काहीतरी बदल होत असतात आणि त्या वस्तू नवीन याच्यात येत असतात. तंत्रज्ञान उत्पादनाच्या परिणामात बदलतो, नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान बदलतं, नवीन पद्धत बदलते, नवीन स्टाईल बदलते, तेव्हा नवीन बाजारपेठांचा शोधतो. आणि ज्या प्रमाणात आपण उत्पादन करू, ज्या प्रमाणात आपण हे करू, त्याप्रमाणे आपल्याला ते पुरवठा करावा लागतो आणि पुरवठा करण्यासाठी आपल्याला बाजारपेठा शोधावं लागतात आणि मग नवीन नवीन बाजारपेठेचा जसा शोध घ्यायला सुरुवात होतो आणि आपण उत्पादित केलेला माल ह्या नवीन बाजारपेठेत आपण विकतो. म्हणजे त्यानंतर 5 सांगितले, कच्चा मालाच्या नवीन स्रोतांची माहिती. आता नवीन एखादी पक्की वस्तू तयार करायची असेल किंवा नवीन एखादी नवनिर्मिती करायची असेल तर त्यासाठी कच्चा माल आवश्यक असतो. उदाहरणार्थ तुम्हाला कपडा बनवायचा असेल तर सूत पाहावं लागेल, कापूस घ्यावं लागेल, कापसापासून सूत तयार करावं लागेल, सुतापासून कापड तयार करावं लागेल किंवा रेशीमपासून कपडा तयार होतो, रेशीमपासून साडी तयार होते. ह्या गोष्टी करण्यासाठी कच्चा मालाचा शोध किंवा स्रोतांची माहिती घ्यावं लागेल आणि त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला तो पक्का माल तयार करता येईल. त्यानंतर शुम्पेटर सांगतात, नवप्रवर्तन विकासाकरिता आवश्यक आहे, पण फक्त नवप्रवर्तनच जास्त विकासाकरिता आवश्यक नाही. म्हणजे संघटनात्मक बदल देखील विकासाला नवीन दिशा देतात. म्हणजे त्यांचं मत असं आहे, नवप्रवर्तन हे आर्थिक विकासाला चांगलं आहे, ठीक आहे, परंतु एका मर्यादेपर्यंत. त्यासाठी तुमचा संघटकही महत्त्वाचा हा घटक आहे. जर संघटक आणि नवप्रवर्तन दोघे एकत्र आले तर आर्थिक विकास चांगल्या प्रकारे होतो किंवा होऊ शकतो, असं यामधून आपल्याला दिसून येतं. आता प्रवर्तकाची भूमिका काय आहे? शुम्पेटर यांच्या मते आर्थिक विकासाचे काम आपोआप सुरू होत नाही, तर त्याला विशेष प्रयत्नांची, जबाबदारीची किंवा जोखमीची आवश्यकता असते. उत्पादन कार्यात नवप्रवर्तन घडवून आणण्याकरता प्रवर्तक वर्ग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा, उत्पादन कार्यामध्ये नवप्रवर्तन घडवून आणण्याकरता प्रवर्तक वर्ग म्हणजे प्रवृत्त करणारा त्यासाठी, किंवा ही घटना अशी आहे किंवा ती अशी करायची आहे असं प्रवृत्त करणारा एखादा जो नवप्रवर्तक असतो हा असणं आवश्यक आहे. धन्यवाद. आज आपण शुम्पेटर यांचा आर्थिक विकास सिद्धांत काय आहे तो अभ्यासला आहे. आता पुढील घटकामध्ये आपण नेक्स्ट सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्यामुळे धन्यवाद.